भाजपा आजवर हे कबूल करत नव्हतं, पण आता थेट शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे आम्हीच बाप आहोत असं देखील म्हटलं गेलं. मित्र हो, नमस्कार. महायुतीचं सरकार दुसऱ्यांदा आल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा महायुतीतलं सगळं काही प्रभाव स्थान ढासळून गेलेला आहे. त्यांचा प्रभाव कमी झाला, पण त्यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षानं सातत्यानं केलेला आहे. गेल्या 4-5 महिन्यापासून भाजपानं हे काम एक हाती सुरू ठेवलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या कुठल्याही म्हणण्याला महायुतीमध्ये आता अजिबात महत्व उरलेलं नाही. एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून महायुतीतून बाहेर पडावं अशी परिस्थिती आधीच निर्माण झालेली आहे. आणि बघा, अलीकडच्या काळातील एकनाथ शिंदे यांची देहबोली जरा बारकाईनं बघा. त्यात सततची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली असते. बैठकांना सुद्धा ते गैरहजर असतात. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. हेच बघा, जे आमदार मंत्री आता या पावसाळी अधिवेशनाच्या काळामध्ये वादग्रस्त ठरले, एकेकाची काही प्रकरणं बाहेर आली, ते सगळ्यात जास्त शिंदे गटाचे. त्यांचीच वादग्रस्त प्रकरणं चव्हाट्यावर येतात कशी हो. मग भाजपातली सगळे स्वच्छ साफ सुथरे सज्जन असं आपण म्हणूया का? म्हणजे म्हणायला हवं ना. या शिंदे गटाच्या सगळ्या नेत्यांच्या मागे जे काही एक लक्षात लागलं जात आहे किंवा लावलं जात आहे, त्यामागे भाजपाचा हात आहे अशा पद्धतीचा आरोप देखील केला जातो. आणि बघा, हे शिंदे गट आणि भाजप यांच्यातलं जे हे काय असलोख्याचं नातं आहे ना, ते मुंबईत आहे, पण तेच गाव पातळीपर्यंत सुद्धा आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला नामोहरम करण्याची एकही संधी भाजपाकडून सोडली जात नाही. बघा, बारकाईने निरीक्षण करून बघा, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला हे दिसेल. भाजपा आजवर हे कबूल करत नव्हतं, पण आता थेट शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे आम्हीच बाप आहोत असं देखील म्हटलं गेलं. भाजपचे आमदार ते परिणय फुके यांनी भाजपाच्या जाहीर मेळाव्यात बोलताना हे जाहीरपणे विधान केलं हो. साहजिकच शिंदे गट खवळलाय. आमदार फुके काय म्हणाले बघा, मला हे पक्क माहीत झालेलं आहे की शिवसेनेचा बाप मीच आहे. मग काय, शिंदे गटाचा स्वाभिमान दुखावला, संतापाचा आगडोंब उसळला. शिंदे गटानं लगेच एक पत्रकार परिषद घेतली, नाराजीच्या संतापाच्या भावना व्यक्तही केल्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे बाप आहेत. जबरदस्तीनं शिवसेनेचा अवैध बाप बनण्याचा प्रयत्न कुणी करू नये. फुके यांनी शिवसेनेबद्दल अपमानास्पद भाषा वापरून कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा नेत्यांना आवर घालावी, अन्यथा शिवसेनेचा बाप कोण आहे हे आम्ही सांगू, असा इशारा शिंदे गटानं आता जाहीरपणे देऊन टाकला. म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपलं मन मोकळं केलं, आपला संतापाला वाट करून दिली. भाजपकडून आजवर शिंदे गटाचा करायचं तेवढा कचरा केलेला आहे. गाठता येईल तिथं खिंडीत गाठलं जात आहे. संधी मिळेल तशी कोंडी सुद्धा केली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या मनासारखं एकदाही कधीही काहीही होऊ दिलं जात नाही. शिंदे यांच्याकडील अधिकार देखील काढून घेतले गेले आहेत. काहीही बघा, भाजप आहे, एक शब्दानं वाईट काही न बोलता, काहीही न सूचित होऊ देता, न दिसू देता भाजपाकडून शिंदे गटाचा पद्धतशीरपणे गेम केला जात आहे. म्हणजे आधीपासून हे काम सुरूही झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तर कित्येकदा आपल्या कृतीतून आपणच महायुतीचा बॉस असल्याचं दाखवून तर दिलेलं आहे. अर्थात सरकारचे बॉस तर ते आहेतच, पण शिंदे गटाचे बॉस देखील ते बनलेले आहेत. पण आता भाजपाचे आमदार आपणच शिंदे गटाचे बाप आहोत असं उघडपणे म्हणू लागलेले आहेत. त्यामुळं शिंदे गटाच्या स्वाभिमानाला नक्कीच धक्का लागणार. तसं बघितलं तर याआधीही पुन्हा असे धक्के शिंदे गटानं सहन केलेले आहेतच. हा शिंदे गट आता किती काळ तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करतोय हे पाहावं लागेल मित्रांनो. पण त्यांच्याकडे दुसरा पर्याय आहे तरी कुठं? आहे काही पर्याय? तुम्ही काय सांगाल?
जरूर व्यक्त व्हा मित्रांनो। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।